The GST may be a destination tax, but for India it will begin altogether a new journey. The new India will create one tax, one market and for one nation. वन नेशन वन टॅक्सच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था एका सूत्रात बांधणारे माजी अर्थमंत्री स्वर्गीय अरुण जेटलीजी यांची आज जयंती. त्यांचे वडील वकील तर आई गृहिणी होती. जेटलीजींचं उच्च शिक्षण राजधानी दिल्लीत झालं. इथूनच त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे दिल्ली विद्यापीठातून छात्र सेनेची निवडणूक लढवली. त्या छात्र नेता म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी आणीबाणी विरुद्ध कडाडून संघर्ष केला आणि आपल्या दमदार नेतृत्व क्षमतेचा परिचय करून दिला. त्यांना काही काळ तुरुंगातही जावं लागलं. 1990 साली भारत सरकारच्या अतिरिक्त सॉलिसिटर पदाची जबाबदारी जेटलीजींना मिळाली. 1991 साली त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रवक्ते पदापासून इतर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत सक्षमपणे निभावल्या. 1999 मध्ये माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री झाल्यानंतर ते खऱ्या अर्थाने देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी झाले. भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या पदांची धुरा जेटलीजींनी अतिशय यशस्वीरित्या सांभाळली. त्यांनी विरोधी पक्षनेते पदही उत्तमरित्या सांभाळलं. एवढंच नव्हे तर एखादा विषय समजून घेत त्याची शास्त्रोक्त मांडणी करण्यात त्यांची हातोटी होती. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अनेक क्रांतिकारी निर्णय घेत देशांतर्गत अर्थव्यवस्थेत त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले. भारतीय कर आकारणीतील सर्वात मूलभूत सुधारणांपैकी महत्त्वाच्या अशा जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्यांची भूमिका ही देशाच्या आजवरच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना ठरली. We are in the process of making history with the launch of the Goods and Services Tax. At the midnight hour, we will be launching one of India's biggest and most ambitious tax and economic reforms in history. अरुण जेटलीजींनी श्रद्धेय अटलजींच्या कार्यकाळात कायदेमंत्री म्हणून तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्यकाळात अर्थमंत्री म्हणून अतिशय उत्तमरित्या कारभार सांभाळला. बहुआयामी प्रतिमेचे धनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री पद्मविभूषण स्वर्गीय अरुणजी जेटली यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.